प्रत्येक गृहिणीला स्वतःच्या घरातील वॉटर प्युरिफायरच्या फिल्टर स्वतःला स्वच्छ करता याव्यात हा व्हिडिओ बनवण्यामागचा प्रामाणिक उद्देश आहे. पावसाळ्याच्या दिवसात नळाला पाणी खूप गढूळ येते. अशा वेळी मेन मशीनवर लोड येऊ नयेत म्हणून घरी आम्ही 2 कॅन्डल बसवलेल्या आहेत. त्या सुद्धा कशा जोडलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये सर्वसामान्यांना सहज समजावेत यासाठी मूळ शब्द कार्ट्रेज असा आहे, ज्याला व्हिडिओमध्ये कागदी रोल असं संबोधलेलं आहे. आणि मूळ शब्द कार्ट्रेज हाऊसिंग आहे, त्याला कॅन्डल हा शब्द सहज समजण्यासाठी संबोधलेला आहे. आणि या पूर्ण युनिटला प्री फिल्टर हाऊसिंग असे म्हटले जाते. इथं तुम्हाला 2 प्री फिल्टर असलेले वॉटर प्युरिफायर पाहायला मिळेल. यालाच आपण सहज समजण्यासाठी कॅन्डल हा शब्द वापरला आहे. नेहमी कॅन्डलच्या उजव्या बाजूला इनलेट असते आणि डाव्या बाजूला हे आउटलेट असते. मी थोडंसं जवळून तुम्हाला मार्किंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदा आपण वॉटर फिल्टरचं सायकल कसं आहे ते बघूया, म्हणजे घरच्या घरी या कॅन्डल आपल्याला साफ कशा करायच्या हे लक्षात येईल. हा वॉटर कंट्रोलिंग टॅप आहे. मार्क केलेली निळ्या रंगाची पाईप ही रिजेक्टेड वॉटरची आहे. ती पाईप टायरअपनी बांधल्यामुळे भांडी विसळताना मध्ये येत नाही किंवा बेसिनमध्ये पडून ती घाण होत नाही. आता आपण वॉटर फिल्टरचे सायकल बघूया. वॉटर फिल्टरचा जो टॅप आहे तिथून निघालेली पाईप कॅन्डल नंबर 1च्या इनलेटला जोडलेली आहे, जी निळ्या रंगाची पाईप दिसत आहे. त्या कॅन्डलमधून जे आउटलेटची पाईप आहे ती पांढऱ्या रंगाची दुसऱ्या कॅन्डलच्या उजव्या बाजूला इनलेटला जोडलेली आहे. 2 नंबरच्या कॅन्डलचे आउटलेटचे जे पाणी आहे जे डाव्या बाजूने निघते ते मेन फिल्टरला जोडलेली असते. मेन फिल्टरमध्ये पाणी पूर्ण स्वच्छ होते आणि जो वॉटर टँक आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी जमा होते. जे रिजेक्टेड वॉटर आहे ते स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे निळ्या पाईपद्वारे बेसिनला सोडले जाते. वॉटर फिल्टरचे बटन ऑन केल्यानंतर रिजेक्टेड वॉटरला जर पाणी व्यवस्थित येत असेल तर आपण साफ केलेल्या कॅन्डलचं सायकल हे व्यवस्थित आहे असं समजायचं. ही खूण आहे की आपण साफ करून जोडलेल्या कॅन्डल ह्या व्यवस्थित जोडलेल्या आहेत याची. वॉटर फिल्टरला जनरली एकच कॅन्डल असते, पण 2 कॅन्डल लावल्यामुळे मेन मशीनवर अजिबात लोड येत नाही. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की सर्व गृहिणींना घरच्या घरी या वॉटर फिल्टरच्या कॅन्डल स्वच्छ करता याव्यात. चला व्हिडिओला सुरुवात करूया. हा वॉटर कंट्रोलिंगचा टॅप आहे. सर्वात प्रथम हा टॅप बंद करायचा. कॅन्डलच्या वरच्या बाजूला एक बारीक पट्टी आहे. ती पट्टी उजव्या हाताने वरच्या बाजूला दाबायची आणि डाव्या हाताने ती पाईप खाली खेचायची, म्हणजे सहज निघून येते. हे मी पुढे व्हिडिओमध्ये अजून जवळून व्यवस्थित दाखवलेले आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा तऱ्हेने कॅन्डलला जोडलेल्या दोन्ही पाईपा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि कॅन्डल भिंतीवरून काढून कट्ट्यावर आडवे करून ठेवलेले आहे, म्हणजे कॅन्डलमधले सगळे पाणी निघून जाईल. आता दुसऱ्या कॅन्डलची पाईप काढताना मी जवळून दाखवलेलं आहे म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. ही जी खाली पट्टी किंवा चकती आहे ना, ती वरच्या बाजूला अशी दाबायची आणि डाव्या हाताने पाईप खाली खेचायची, म्हणजे ती पाईप सहज खेचली जाते. याच पद्धतीने मी या कॅन्डलची दुसरी पाईप सुद्धा काढून घेतलेली आहे आणि ही कॅन्डल ओट्यावर आडवी केलेली आहे, जेणेकरून या कॅन्डलमधलं सुद्धा पाणी पूर्ण निघून जाईल. इथं आपण दोन्ही कॅन्डल रिकाम्या करून घेतलेल्या आहेत. हा कॅन्डल खोलण्यासाठीचा पाना आहे, जो कॅन्डलला तुम्ही असं लावून ठेवू शकता किंवा वरच्या बाजूला कुठं उचलून ठेवू शकता. आता एक कॅन्डल आपण खोलूया. पाण्याने कॅन्डल खालच्या बाजूने व्यवस्थित घट्ट पकडायचे आणि वरच्या बाजूने आपल्याला डब्याचं झाकण फिरवतो त्या पद्धतीने फिरवायचं आहे. कॅन्डल हे सटकते म्हणून खालच्या बाजूला एखादा कॉटनचा नॅपकिन ठेवायचा, म्हणजे कॅन्डल घसरत नाही. अशा तऱ्हेने वरच्या बाजूने झाकण काढून घेतल्यानंतर आतले जो कागदी रोल आहे तो बाजूला काढून घ्यायचा. त्यालाच कार्ट्रेज असं म्हटलं जातं. या कॅन्डल दर आठवड्याला स्वच्छ केल्या जातात. एका आठवड्यामध्ये या कॅन्डलवर किती माती जमा झालेली आहे हे तुमच्या लक्षात येईल. कॅन्डलमधलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आणि याच पद्धतीने दुसऱ्या कॅन्डल सुद्धा आपण खोलून घेऊया. ज्या पद्धतीने डब्याचे झाकण उघडले जाते ना, त्याच पद्धतीने हे झाकण उघडायचे आहे. दुसऱ्या कॅन्डल मधला कागदी रोल पहिल्या कॅन्डलच्या मानाने कितीतरी पटीने स्वच्छ आहे. हे कागदी रोल धुवायचे कसे ते बघूया.
जो वॉटर कंट्रोलचा टॅप आहे ना तो चालू करायचा. त्या पाण्याने आपल्याला हा रोल धुवून काढायचा आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. या पाण्याला प्रेशर जास्त असते त्यामुळे हा रोल व्यवस्थित अगदी सहज स्वच्छ होतो. सगळ्यात महत्वाची नोट, या रोलला कधीही साबण लावायचा नाही किंवा चोथ्याने घासायचं नाही. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हा रोल पाण्याने स्वच्छ करावा. जर रोल फारच घाण झालेला असेल तर सरळ नवीन रोल घालावा. याच पद्धतीने मी दुसऱ्या कॅन्डल मधला सुद्धा कागदी रोल स्वच्छ करून घेतलेला आहे. आता या दोन्ही कॅन्डल साबणाने आतल्या बाजूनी घासून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत. 2 कॅन्डल लावल्यामुळे या वॉटर फिल्टरला 4 वर्ष झालेली आहेत, पण एकदा सुद्धा दुरुस्ती अजून आलेली नाही. दोन्ही कॅन्डल इथं आतून बाहेरून व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत, क्लीन करून घेतलेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात पाणी जेव्हा खूप गढूळ येते किंवा उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या शॉर्टेजमुळे बऱ्याच वेळा टँकरनी पाणी मागवले जाते. अशा वेळी या 2 कॅन्डल लावण्याचा खूप फायदा होतो. स्क्रीनवर बघा. कॅन्डलच्या वरचं जे झाकण आहे त्याला आउट आणि इन लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच जर कॅन्डल स्वतः स्वच्छ करणार असाल तर हे लिहिल्यामुळे कन्फ्यूज होणार नाही. हे प्रत्येक कॅन्डलवर लिहिलेले असते. ही कॅन्डल थोडीशी ट्रान्सपरंट कलरची आहे त्यामुळे त्यावर लिहिलेले कॅमेरामध्ये दिसत नाही, पण कॅन्डलवर लिहिलेले आहे. आता इथं कॅन्डल आणि रोल व्यवस्थित स्वच्छ धुवून तयार आहेत. आता आपण परत जोडायचं काम करूया. मार्क केलेला जो सेंटरचा पार्ट आहे ना तो रोलच्या बरोबर मध्ये आला पाहिजे. अशा रीतीने आपल्याला कागदी रोल त्यामध्ये ठेवायचा आहे. हा रोल मी तुम्हाला जवळून दाखवते. हा रोल जेव्हा आपण कॅन्डलमध्ये ठेवतो त्यावेळी कागदी रोलच्या बाजूने कॅन्डलमधली आतली जागा ही एकसारखी राहिली पाहिजे. हे मी तुम्हाला मार्क करून दाखवत आहे म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. हे असंच असायला पाहिजे. इतकं व्यवस्थित कॅन्डल मधोमध बसायला पाहिजे किंवा सहज बसते पण. आता वरच्या बाजूने जसं आपण डब्याचं झाकण लावतो तसं हे झाकण लावून घ्यावे. झाकण लावताना फक्त हाताने न फिरवता पाण्याचा सुद्धा वापर करावा म्हणजे झाकण व्यवस्थित घट्ट लागते. पाण्याचा वापर जर नाही केला ना तर वरच्या बाजूने पाणी लीक होण्याची शक्यता असते. आता आपली पहिली कॅन्डल तयार झालेली आहे. याच पद्धतीने दुसऱ्या कॅन्डलमध्ये पण आपण कागदी रोल लावून घेऊया. या कॅन्डलला किंवा कागदी रोलला खरे शब्द काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी मी जोडत आहे. जर तुम्हाला घरी दुसरी कॅन्डल पण जोडायची असेल तर ऑनलाईन एक कॅन्डल आणि कागदी रोल याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता जोडताना महत्त्वाच्या गोष्टी. वॉटर कंट्रोलची जी पाईप आहे ती 1 नंबरच्या कॅन्डलला इनलेटला मी जोडलेली आहे. टॅप चालू करायचा आणि एअर काढून घ्यायची. ही स्टेप फार महत्त्वाची आहे. दुसऱ्या बाजूनी पाणी म्हणजे आउटलेटच्या बाजूनी पाणी यायला लागलं की यातली एअर निघालेली आहे असं समजायचं. आता ही कॅन्डल भिंतीवर जिथं होती तिथं लावून घेऊया. या कॅन्डलची डावी बाजू म्हणजे आउटलेटला आता दुसरी पाईप जोडायची आहे. इथं पाईप जोडताना सहज फक्त इन्सर्ट केलं तरी चालते. कुठलीही पट्टी चकती आपल्याला दाबायची नाही. आता या आउटलेटची पाईप दुसऱ्या कॅन्डलच्या इनलेटला जोडायची आहे, जी आता आपण उजव्या बाजूला दुसऱ्या कॅन्डलला जोडली आहे. मी इथं मार्क करून दाखवलेलं आहे. आता या कॅन्डलची सुद्धा एअर आपल्याला काढायची आहे. ही जास्तीची पाईप आहे ती आतल्या बाजूला दुमडून ठेवलेली आहे. आता वॉटर कंट्रोलचा टॅप चालू करायचा आणि दुसऱ्या कॅन्डलमधले आउटलेटला पाणी आलं पाहिजे म्हणजे दुसऱ्या कॅन्डलची एअरसुद्धा निघून जाईल. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता दुसऱ्या कॅन्डलची सुद्धा एअर व्यवस्थित निघालेली आहे म्हणजे दोन्ही कॅन्डलचं सायकल हे व्यवस्थित झालेलं आहे. आता वॉटर फिल्टरचा जो वरचा जोडलेला पाईप आहे तो दुसऱ्या कॅन्डलच्या आउटलेटला जोडायचा आहे. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगते. जेव्हा कॅन्डलच्या पाईप जेव्हा जोडताना तेव्हा त्याची एअर काढणं हे फार महत्त्वाचे आहे. इथं आपल्या सगळ्या कॅन्डल व्यवस्थित स्वच्छ करून व्यवस्थित जोडून सुद्धा झालेलं आहे. आता वरचं वॉटर फिल्टरचं बटन चालू करूया. ज्यांच्या वॉटर फिल्टरला एकच कॅन्डल आहे त्यांनी ही पाईप कशी जोडायची आहे त्याची माहिती व्हिडिओच्या शेवटी जोडली आहे. रिजेक्टेड वॉटर पाईप जो आहे त्याला सुद्धा खाली पाणी व्यवस्थित येत आहे म्हणजे आपण जोडलेले पाईप हे सगळे व्यवस्थित आहे. दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला किंवा वेळेनुसार घरी या कॅन्डल सगळ्या स्वच्छ केल्या जातात.
2 कॅन्डल लावल्यामुळे वॉटर फिल्टरच्या मेन मशीनवर कधीच लोड येत नाही. प्रत्येक गृहिणीला स्वतःच्या घरातील वॉटर फिल्टरच्या कॅन्डल स्वतःला स्वच्छ करता याव्यात, हा या व्हिडिओ मागचा प्रामाणिक उद्देश आहे. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला ना, तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका. परत लवकरच भेटूया अशाच एका घरातील विशेष माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आता ज्यांच्या फिल्टरला 1 कॅन्डल आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. कॅन्डल कसं स्वच्छ करायचं आहे ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये सगळं बघितलेलंच आहे. मेन वॉटर टॅपची पाईप या कॅन्डलच्या इनलेटला जोडायची आणि टॅप चालू करून याची एअर काढून घ्यायची. एअर निघाल्यानंतर कॅन्डलला लावलेली इनलेटची पाईप आहे ती न काढता अशीच कॅन्डल भिंतीवर लावायची आहे आणि मग त्याला आउटलेटची पाईप जोडायची आहे आणि आउटलेटची पाईप ही डायरेक्ट आपल्याला फिल्टरला लावायची आहे. हे मी स्क्रीनवर आकृतीच्या मार्फत दाखवलेलं आहे. जे कागदी रोल आहेत ते दुकानामध्ये 100 रुपयाला 3 सहज उपलब्ध होतात आणि जे कार्ट्रेज हाऊसिंग आहे ते सुद्धा दुकानामध्ये 100 ते 150 रुपयाला 1 मिळते. या पूर्ण युनिटला प्री फिल्टर हाऊसिंग असे म्हटले जाते.